मी महादेव सोळंके राहणार पारे. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली. आजही गावखेड्यातली जनता हे मूळ विकासापासून वंचित आहे. आजही युवकांच्या हाताला काम नाही. गावखेड्यात उद्योगधंदे उभा राहिले नाहीत. आजही रामोशी समाजाला विकास झाला नाही. रामोशी समाजाचे युवक आजही उद्योगधंद्यापासून वंचित आहे. त्यांच्या हाताला काम नाही. ते खूप मागे राहिलेत. ते तेली, माळी, कुष्टी, लवार, चांभार, सुतार, महार, माग, धनगर, सनगर, बेलदार, परीट व वडर, गरीब मराठा, गरीब मुसलमान आजही मागे राहिलेला आहे. यांचे खंत वाटते. उद्योगधंदे उभं राहिले नाहीत. गावखेड्यात अजूनही म्हणावं तसा विकास झालेला नाही. इथून पुढं गावखेड्यात आपल्याला उद्योगधंदे उभा केले पाहिजे. युवकांच्या हाताला काम देणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांची लग्नही होऊ नयेत अशी परिस्थिती आहे. आणि त्याकडं आपण आता इथून पुढे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. मतदारसंघात अशी परिस्थिती आहे. नेता तुपाशी, कार्यकर्ता जनता उपाशी. हे निवडणुकीच्या काळात गोडगोड बोलून थापा मारून मते घेऊन जातात. आता यांना जनता फसणार नाही हे सर्वांच्या लक्षात आलं आहे. यांचे पैसे घेऊन यासनी मतदान करणार नाहीत अशी असणारी सगळी आता मतदारसंघात परिस्थिती आहे. आणि यावेळी आता बदल घडणारच. आणि सर्वसामान्य जनतेनं आता हे विषय लक्षात घेतलेला आहे. त्यामुळेच मला सर्वसामान्य जनतेनं निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय केला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.